जय महाराष्ट्र मित्र हो. मी आलो आहे आता आपल्या रत्नागिरीवरून 103 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगड येथील पवनचक्की बघण्यासाठी. कुणकेश्वर मंदिरापासून अगदी जवळ आणि रत्नागिरीपासून 103 किलोमीटर अंतरावर या पवनचक्की आहेत. शेजारीच एक सुंदर गार्डन सुद्धा आहे आणि इथूनच पुढे आपल्याला जायचं आहे तारकर्ली मालवण बीच बघण्यासाठी. तर तुम्ही सुद्धा येणार असाल, मालवणला जाणार असाल तर आपल्या रत्नागिरीमधून येऊन जा. रत्नागिरीमधून तुम्हाला हे 103 किलोमीटर पडतंय. येवा पाहुण्यांनो, कोकण आपलोच असा. या कोकणात फिरायचं म्हटलात तर अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यापैकी हे एक देवगडच्या पवनचक्क्या आणि शेजारी असलेलं सुंदर गार्डन खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेला जर आपण इथे बसलात तर वाहणारा वारा आणि समोर दिसणारा समुद्र तुम्हाला नक्की मनमोहित करेल. पवनचक्की आणि गार्डन बघून झाल्यानंतर गार्डनच्या गेटवरच छोट्या मुलांसाठी आहेत ह्या स्पोर्ट्सच्या गाड्या. आणि भूक लागली तर छोटंसं DJ नाश्ता सेंटर. आणि इथे आहे एक आकर्षणाची गोष्ट, ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात पहिली उभारलेली आणि सर्वात जास्त लांबीची 1885 फूट लांब असलेली झिप लाईन, जी जाते थेट तुम्हाला समुद्रावर घेऊन. थोडं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही निघालो समुद्राच्या किनारी वसलेल्या एका सुंदर कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. मंदिराला लागून असलेल्या रस्त्यालाच पार्किंगची सुविधा आहे आणि 50 रुपये एक मिनिमम चार्ज तिथे घेतला जातो. आणि पार्किंगच्या खालच्या बाजूला आपण जो बघताय तो आहे कुणकेश्वर बीच. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच एका शांत वातावरणाची अनुभूती होते. मंदिराचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही महिन्यातच आपल्याला मंदिराची भव्यता आणखीन वाढलेली बघायला मिळेल, एवढं मात्र नक्की. शिवशंकराचं दर्शन घेण्यापूर्वी बाहेर गणपती आणि नारायणाचं मंदिर आहे, त्यांचं दर्शन घेतलं आणि मग नंदी महाराजांच्या शिंगामधून शिवलिंगाचं दर्शन घेऊन मग गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन आम्ही मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि मग आम्ही येऊन पोचलो मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती, जिथून आपल्याला वॉटर स्पोर्ट करता येतात आणि समोरच दिसतो भव्य असा सिंधुदुर्ग किल्ला.
मित्रहो, मालवण बीचवर दिसणारा हा भव्य किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा चारही बाजूनी पाण्याने व्यापलेला आहे. जंजिऱ्याप्रमाणेच याची रचना आहे आणि इथे जाण्यासाठी फेरीबोटची सुविधा उपलब्ध आहे. 2.5 ते 3 तास आपल्याला हा किल्ला बघायला लागू शकतात. त्याच्यामुळे मालवण बीचला आपण जर भेट देणार असाल तर हाही एक ऑप्शन लक्षात असू द्या. आणि समुद्र बघितल्यावर आमच्या छोटीने समुद्राच्या पाण्याकडे धाव घेतली आणि तिला 2 मैत्रिणी मिळाल्या. त्या मैत्रिणींबरोबर रेती आणि पाणी घेऊन किल्ला बनवायला सुरुवात केली. असा आपल्या मावळ्यांचा किल्ला बनवायचा कार्यक्रम 2-2.5 तास चालूच होता. आणि ह्यांना बघून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. मस्त, छानच. उसका भी आ रहा है ना. यहाँ पे देखो और हाय करो. तर मित्र हो, मी आहे रत्नागिरीचा आणि मला आहे फिरण्याची खूप आवड. आपण जर रत्नागिरीत येणार असाल तर लक्षात असू द्या, आपला एक प्रवासी मित्र रत्नागिरीमध्ये राहतो आणि आपल्याला जर टुरिस्ट व्हेकल पाहिजे असेल तर आपण मला फोन करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर देऊन ठेवेनच. चला, जय महाराष्ट्र, धन्यवाद.